तर नमस्कार मंडळी, मी रोहित तुमचं पुन्हा एकदा एक नवीन YouTube व्हिडिओबद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. तर मित्रांनो, PM किसान निधी योजनेअंतर्गत जो काही 17वा हप्ता आहे त्याची तारीख इथे फिक्स करण्यात आलेली आहे. आता कोणत्या दिवशी 17वा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे त्याबद्दलचा ऑफिशियल शास्त्रीय निर्णय इथे जाहीर करण्यात आलेला आहे. तर याचबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नेमकं किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत कोणत्या तारखेला शेतकऱ्यांना 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होणार आहे, तर याबद्दलचं संपूर्ण अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामध्ये मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जो काही शासन निर्णय आहे तो सर्वात अगोदर 9 जून 2024 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानाची शपथ घेताच सर्वात अगोदर याच फाईलवर साईन केली होती, स्वाक्षरी केली होती. यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दिनांक 17 जून 2024 रोजी वाराणसी येथून PM किसान योजनेच्या 17व्या हप्त्याच्या लाभाचे वितरण इथे करण्यात येणार असून या संदर्भामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने सहभागी करून घेण्यासाठी केंद्र शासनाने इथे निर्देश जारी केले आहेत. या समारंभाद्वारे महाराष्ट्रात राज्यातील सुमारे जवळपास 90 लाख पात्र शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा लाभ वितरित करण्यात जाणार आहे. केंद्र शासनाने सदरहून हप्ता वितरणाच्या अनुषंगाने काय महत्त्वाचे निर्देश इथे दिलेले आहेत. तर मित्रांनो, पाहू शकता इथे PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जी काही तारीख आहे ती 18 जून इथे फिक्स करण्यात आलेली आहे. 18 जूनला वाराणसी इथून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये PM किसान निधी योजनेअंतर्गत जो काही लाभ आहे तो ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील जवळपास 90 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ इथे भेटणार आहे. तर या अनुषंगाने काय महत्त्वाचे निर्देश इथे दिलेले आहेत तर ते कोणते? PM किसान हप्ता वितरण दिवस हा PM किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करावा. म्हणजेच ज्या दिवशी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये PM किसान निधी योजनेअंतर्गत पैसे ट्रान्सफर होणार आहेत तो दिवस हा PM किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करावा, हे महत्त्वाचे निर्देश इथे दिलेले आहे. ग्रामपंचायत, कृषी विज्ञान केंद्र, CSC केंद्र इत्यादी स्थळी कार्यक्रम आयोजित करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचे इथे निर्देश दिलेले आहे. माननीय पंतप्रधान महोदयाच्या शुभ हस्ते वितरित होणाऱ्या 17व्या हप्त्याच्या या कार्यक्रमामध्ये माननीय खासदार आणि माननीय आमदारांसह स्थानिक प्रतिनिधींना देखील सामील होण्यासाठी निमंत्रण इथे करावे, असे काही महत्त्वाचे इथे निर्देश इथे दिलेले आहेत. तसेच जे काही शेतकरी बांधव असणार आहे त्यांची KYC कंप्लीट झालेली आहे का नाही ते पण इथे ऑनलाईन पद्धतीने त्यांना PM किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन चेकआउट करायचं आहे. त्यांचं स्टेटस त्यांना चेक करायचं आहे. त्यांचं स्टेटस, त्यांची जी काही KYC असेल तिथे जाऊन चेक करायचं आहे. हे संपूर्ण अपडेट सर्वात अगोदर शेतकऱ्यांना कंप्लीट करायचं आहे. तेव्हा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 17 हप्त्याचे जे काही पैसे असतील, हप्ता असेल, लाभ असेल तो डिपॉझिट होईल. तर अशा प्रकारे महत्त्वाचा निर्णय होता, महत्त्वाचा अपडेट होतो मित्रांनो. प्रत्येक शेतकरी बांधवांना हा महत्त्वाचा अपडेट नक्कीच महत्त्वपूर्ण ठरले असेल तर हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी बांधवांना, महाराष्ट्रातील तसेच प्रत्येक शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल. चला तर मित्रांनो, 18 तारखेची वेट करा. 18 तारखेला प्रत्येक शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये जो काही PM किसान सन्मान निधीचा योजनेचा हप्ता असेल तो लवकरात लवकर डिपॉझिट होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जर माहिती हवी असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच नवीन माहिती अपडेट्स भेटत राहील. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.